मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात मोसमी व तांत्रिक अशा अनेक समस्यांना तोंड देत कसेबसे आपल्या शेतात शेतकरी आपल्या पिकांची अहोरात्र मेहनत करत चांगले उत्पादन वाढीसाठी त्याची देखभाल व संगोपन करतात। त्यात नैसर्गिक आपत्ती व वीज वितरणाच्या तांत्रिक समस्याही सोसाव्या लागतात। त्यात महावितरण कंपनी सुद्धा शेतकऱ्यांना अनेकाविध कारणांनी त्रास देतातच। माना येथील गट क्रमांक 366 मधील वीज एका वर्षापासून चालू असलेली A1 ची परवानगी नसल्याचे कारण दाखवून अशोक गोपाळराव सावडे या शेतकऱ्याची वीज जोडणी करून दोघांनी मिळून फसवणूक करून 10 लाखाच्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान केले। प्रकाश राऊत मीरा इलेक्ट्रिक या ठेकेदारास 1.3 या योजनेखाली विद्युत जोडणीसाठी ई कामे देण्यात आली। विद्युतचे सर्व सामान आणून DY करून या सामानाची तपासणी करून लाईनचे काम पूर्ण केले। माना येथील ज्युनियर इंजिनियर यांनी काम पूर्ण केले। मीटर देण्यात यावे असे पत्रही DY यांना देण्यात आले। DY ऑफिसकडून मीटर निघाल्यानंतर ते बसवण्यात आले। लाईन चालू झाली व पिकांना वर्षापासून पाणी देणे सुरू होते आणि अचानक A1 ची परवानगी नाही म्हणून लाईन बंद करण्यात आली। याबाबत शेतकऱ्याला याची काय माहिती? वास्तविक मीटर मिळाले, ग्राहक क्रमांक मिळाला, वीज बिल मिळाले असे असताना एका फालतू व बेजबाबदार ठेकेदाराने A1 ची परवानगी न घेतल्याने शेतकऱ्याचे 10 लाखाचे नुकसान झाले। ठेकेदाराने स्वतःच्या अक्षरात 2 पंचाक्षम लिहून दिले की लाईनीसाठी लागणारे सर्व दस्तऐवज पूर्ण करून देईल। त्यासाठी 3000 रुपये घेतले, पण या दोघांच्या गध्या कारभाराने शेतकऱ्याचे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले। याला जबाबदार कोण? शासनाने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात येत आहे। वीज पुरवठा का बंद करण्यात आला? माना येथे विद्युत लाईन साठी सन 2021 मध्ये मी ऑनलाईन अर्ज केला होता। शासकीय खर्चाने मंजूर न झाल्याने मी 2023 मध्ये स्वखर्चाने लाईन घेतण्यासाठी प्रकाश राऊत मीरा इलेक्ट्रिकल या ठेकेदारामार्फत लाईनचे सर्व साहित्य आणून घेतले। त्यानंतर डिप्टी इंजिनियर मूर्तिजापूर यांनी सामानाची तपासणी केली व काम सुरू करण्यास सांगितले। प्रकाश राऊत यांनी सर्व काम करण्यासाठी जुनेद माना या मजुराला सांगितले। ज्युनियर इंजिनियर यांनी सर्व काम झाल्याचं रिपोर्ट हा डिप्टी इंजिनियर यांना मूर्तिजापूर यांना दिला। त्यानंतर ज्युनियर इंजिनियर यांनी पुन्हा काम पूर्ण होऊन त्यांना मीटर देण्यात यावे असं डिप्टी इंजिनियर मूर्तिजापूर यांना पत्र दिलं। 1 वर्षभर माझा वीज पुरवठा सुरळीत चालू होता आणि माझ्या शेताला पाणी देणं चालू होतं, परंतु अचानक MSCBच्या डेप्टी इंजिनियर यांनी ज्युनियर इंजिनियर यांना सांगून 16/10 रोजी माझा वीज लाईन पुरवठा बंद केला। ही सर्व काळ ठेकेदाराची आहे। मी त्यासाठी त्यांना जाऊन तिथे भेटलो की बाबा माझा वीज पुरवठा बंद खंडित का केला, तर ठेकेदाराने AI ची परमिशन घेतली नाही। आता AI ची परमिशन काय असते हे आम्हा शेतकऱ्याला काय समजणार? हे सर्व काम त्या डेप्टी इंजिनियरचे आणि त्या ठेकेदाराचे संगनमतन करून माझी फसवणूक केली आहे। त्यामुळे माझ्या शेतातील 10 लाख रुपयाचं नुकसान आज झालेलं आहे। तरी याला जबाबदार कोण आहे? तरी शासनाची दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी व मीरा इलेक्ट्रिकल ह्या प्रकाश राऊत यांचं लायसन कायमस्वरूपी बंद करून होणारी शेतकऱ्याची फसवणूक थांबवावी अशी शासनाला विनंती करत आहे। बहुत बढिया, धन्यवाद। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।